जय हिंद फ्रेंड्स. आपण जेव्हा आता सोशल इश्यूज हा भाग पॉइंट पाहतो. आता सोशल इश्यू मध्ये सोशल हा शब्दच काय आहे? सोशल, सायकोलॉजिकल, इमोशनल, रिलेशनशिप्स, कल्चरल आस्पेक्ट्स, रिलिजियस आस्पेक्ट्स, एथनिक आस्पेक्ट्स, लिंग्विस्टिक आस्पेक्ट्स. त्यानंतर त्याला इकॉनॉमी लागू शकतो, इकॉनॉमिक आस्पेक्ट्स. त्यानंतर जे आहे पॉलिटिकल आस्पेक्ट्स. त्यानंतर जे आहे जॉग्राफिकल, हिस्टॉरिकल जे आहे सर्वच आस्पेक्ट लागू होतात, कारण की हा शब्दच सोशल आहे ना. त्यामुळे तुम्ही जेव्हा याचं आन्सर रायटिंग करता तेव्हा तुम्हाला सर्व डायमेन्शन्स काय करायचे, क्लिक करायचे. कारण की बरेचदा मी बघितलं की तुम्ही जेव्हा सोशल इश्यू लिहिता ते खूप जनरल पॉईंट ऑफ व्ह्यू लिहित आहे, जनरल पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे सुरुवातीला जे आहे पहिले एक दोन लेक्चरमध्ये, एक दोन क्वेश्चन मध्ये मला तसं वाटलं. नंतर त्याला थोडंसं, आता तुम्हाला तुमच्या डॅम प्रोग्रामचं मी तुम्हाला सांगतो, तुमचं पहिलं आन्सर बघा ना आजचा आन्सर बघा, त्यामध्ये किती रॅशनॅलिटी आलेली आहे. परंतु सोशल इश्यू मध्ये तुम्ही काय केलं, एकदम असं जनरलाइज त्याला घेऊन टाकलं. सोशल इश्यूला सुद्धा काय असतं, एक प्रॉपर स्ट्रक्चर असते. ठीक आहे, सोशल इश्यू मध्ये जे आता कुठलाही जेव्हा आपण लिहितो ना, तर एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या की आपल्याला त्या क्वेश्चनचं जे आहे काय करायचं आहे, की क्वेश्चनचा ट्रॅडिशनल आस्पेक्टही लिहायचे आहे आणि दुसरे आस्पेक्ट कुठले लिहायचे, करंट आस्पेक्टही लिहायचे आहे, करंट दोन्ही लिहायचे आहे. आणि ट्रॅडिशनल आस्पेक्ट लिहित असताना सोशल आस्पेक्ट जेव्हा आपण डायरेक्टली लिहितो, सोशल, कल्चरल, इमोशनल आस्पेक्ट्स, तर त्यासोबत इकॉनॉमिकल लिहायचं आहे, पॉलिटिकलही लिहायचं आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण लिहू शकतो. ठीक आहे, ग्लोबल आस्पेक्टही लिहू शकतो. हे सर्व डायमेन्शन्स कव्हर करायचे. म्हणजे रिलिजन जर असेल तर रिलिजन फक्त इंडिया लेवललाच नाही लिहायचं, इंटरनॅशनल गोष्टी सुद्धा आपण त्यामध्ये काय करू शकतो, इन्क्लूड करू शकतो. म्हणजे काय आहे माहिती का, सोशल हा खूप मल्टी डायमेन्शनल टॉपिक आहे. त्याच्यामुळे जे आहे तर लिहिताना ट्रॅडिशनल आपण काय काय वाचलं ना या सर्व डायमेन्शन मधून, हे थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग करत राहा. आणि त्यानंतर त्या विषयावर आपण करंटमध्ये काय काय वाचलं, मग आपण जे आहे रिप्रोडक्टिव्ह राईट्स आहे, रिप्रोडक्टिव्ह राईट्स मध्ये मग पुत्तुस्वामी केस वाचली. त्यानंतर जे आहे इंडिपेंडंट थॉट जे आहे एक एनजीओ आहे त्यासंबंधी ती केस वाचली. तर इथं जे आहे ना आपण वाचलेलं आहे ना तिथं, LGBT वाचलेला आहे. त्यानंतर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हे केलं आहे. PCPNDT ऍक्ट मध्ये इश्यूज तयार झालेले आहे. म्हणजे हे जेव्हा आपण करत होतो ना जेव्हा करंट, तर तेव्हा तुम्ही याला काय करत आहे की याला दुर्लक्ष करत आहे. कुठलाही सोशल इश्यू हे बघा, मेन्स मध्ये सोशल इश्यू हा टॉपिक आहे ना प्युअरली करंट ओरिएंटेशन मध्ये येतो. ठीक आहे, प्युअरली करंट ओरिएंटेशन मध्ये येतो. म्हणजे करंट ओरिएंटेशन मध्ये येतो म्हणजे याचा अर्थ काय, की त्याला जे आहे तर कुठेतरी सध्या काहीतरी घटना झालेल्या असतात म्हणून असतात, मग त्याला लगेच लिंक करायची. आणि यामध्ये जे ना इंट्रोडक्शन जे आहे ना तिथूनच सुरुवात करायची, इंट्रोडक्शन. म्हणजे सोशल इश्यूज जेव्हा आपण आन्सर लिहितो तेव्हा करंट अफेअर मधले जे इश्यूज आहेत त्याला जर डायरेक्ट अटॅक जर केला आपण इंट्रोडक्शन मध्येच, तर लगेच बुल्स आहे काय होतो, हिट होतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, पॅट्रियार्कीवर क्वेश्चन विचारलं, पॅट्रियार्की. आता पॅट्रियार्किकल क्वेश्चन विचारत असताना माझ्या डोक्यामध्ये काय असेल, यू शुड बिल्ड अप युअर इमोशनल इंटेलिजन्स. ठीक आहे, दिस इज इमोशनल इंटेलिजन्स. की का पॅट्रियार्की हा क्वेश्चन टाकला असेल. ठीक आहे, तर त्या क्वेश्चनची बिगिनिंगच कुठून व्हायला पाहिजे, UNDP ग्लोबल सोशल नॉर्म्स इंडेक्स, किंवा WEF किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा सोशल जेंडर गॅप रिपोर्ट. या कंटेक्स्ट मध्ये तो क्वेश्चन विचारलेला आहे ना. पॅट्रियार्की, पॅट्रियार्कल मीन्स व्हॉट, इनव्हिजिबल बॅरियर्स. ठीक आहे, विजिबल बॅरियर्स आणि इनव्हिजिबल बॅरियर्स. पॅट्रियार्की इज नॉट बॅड. ठीक आहे, इज नॉट कम्प्लिटली बॅड, इज गुड थिंग ऑल्सो. म्हणजे पॉझिटिव्ह साईड सुद्धा आहे. म्हणजे असं असं काय होतं माहिती का, GS4 मध्ये हाच तर प्रॉब्लेम आहे. GS4 मध्ये काय करतो आपण, कुठले तरी स्टिरियोटाईप डोक्यामध्ये घेऊन टाकतो की पॅट्रियार्की इज बॅड. असं नाही ना, पॅट्रियार्की गुड सुद्धा आहे. तर त्याचे बॅड पॉईंट जे आहे, इनव्हिजिबल बॅरियर्स कोणते आहे, तर ते आपण ते लिहितच नाहीये. जेव्हा पॅट्रियार्की हा क्वेश्चन टाकला ना, तुम्ही त्यामध्ये ज्यांना सरळ जेंडर इक्वालिटी हे गोष्टी लिहिल्या, परंतु इनव्हिजिबल बॅरियर्स कोणकोणत्या आहे, म्हणजे पॅट्रियार्किकल कुठल्याही आई वडिलांना, कुठल्याही वडिलांना जे आहे किंवा ज्या पुरुषाला जे आहे चांगलं वाटतं, की ज्या पुरुष जे आहे स्त्रीसाठी जे आहे किंवा कुठल्याही महिलांसाठी ज्या चांगल्या पॉईंट ऑफ व्ह्यू करत असतो. परंतु ती चूक त्याचं जे इंटेन्शन आहे राईट आहे, परंतु जे आहे ती पद्धतीमुळे काय होतं की ते चूक होते आणि त्यामुळे त्याचं काय होते, वुमन एम्पॉवरमेंट मध्ये प्रॉब्लेम होतात. त्यामध्ये आपण बघितलं होतं वेगवेगळे परसेप्शन्स आहे, स्टिरियोटाईप्स आहे वगैरे. मग तो पॉईंट टाका ना त्यामध्ये, ऍड करा ना. म्हणजे एकच बाजू नका लिहू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का, की या टॉपिक मध्ये लिहिताना असं करंट ओरिएंटेड जेवढे काही इंडेक्स होते, आता तुम्हाला एक सिंपल सांगतो. आता याची तुम्ही काय करा माहिती आहे का, सोशल इश्यू मध्ये स्टँडर्ड स्केच काढून ठेवा, स्टँडर्ड स्केच. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मॅक्झिमम इश्यूज मध्ये वुमन हा जे आहे महत्वाचा भागच आहे. ठीक आहे, तर याचा ज्यांना कॉजेस, ठीक आहे, कॉजेस, त्यानंतर जे आहे इफेक्ट्स आणि सोल्युशन्स, हे तीन जे आहे एक स्केच काढून ठेवा. या तीन पैकी कुठल्या तरी एका कंटेक्स्ट मध्ये क्वेश्चन येत असतो. दुसरं जे आहे स्टेटस ऑफ वुमन. ठीक आहे, स्टेटस ऑफ वुमेन.
या याच्यावर हे काढून ठेवा. स्टेटस ऑफ वुमन. आता स्टेटस ऑफ वुमन, व्हॉट इज द प्रेझेंट स्टेटस ऑफ वुमन, हा जर बघितलं तर जे आहे आपण इथं लगेच काय करायचं, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5. ठीक आहे. आता मी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या आन्सरमध्ये जे आहे तर बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. तर ते फॅक्च्युअल डाटा आहे ना, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार जे आहे ना, इथं स्टेटस ऑफ वुमन इथं लगेच लिहा IMR, MMR, कपल प्रोटेक्शन रेशो, असे 4-5 जे महत्वाचे इंडिकेटर्स आहे, म्हणजे न्यूट्रिशनल ॲनिमिक स्टेटस, हे जे ना इथे 4-5 गोष्टी लिहून टाका. लगेच दुसरा ॲरो इथं काढा. लगेच इथे लिहा की जेंडर गॅप रिपोर्ट नुसार इंडिया रँकिंग, लिहून टाका. लगेच इथे लिहा ग्लोबल सोशल नॉर्म्स इंडेक्स, लगेच इथे लिहून टाका जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स नुसार इंडियाची रँक. दिस इज द प्रेझेंट स्टेटस ऑफ वुमन. ठीक आहे, लिहिलं पाहिजे त्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे कुठलाही सोशल इश्यू आला तर जे आहे त्या कंटेक्स्ट मध्ये येत असतो. त्यामुळे काय करतात, स्टेटस ऑफ वुमन जे आहे हा जनरली यावर भरपूर क्वेश्चन येतात. ठीक आहे, यावर जे एक क्वेश्चन काय करा, टाकून द्या. ठीक आहे, एक जे आहे वुमन रिलेटेड संबंध येतात जे आहे, मग स्टेटस ऑफ वुमन जे आहे इथे काय झालं, इंडिकेट झालं. त्यानंतर जे आहे एक स्केच कशाचं बनवा. ठीक आहे, जो जेंडर गॅप रिपोर्ट आहे ना, जेंडर गॅप रिपोर्ट इथं जे आहे ना, जेंडर गॅप रिपोर्ट आणि ब्रॅकेटमध्ये WEF, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, आणि याचे डायमेन्शन लिहून टाका इथं. त्याचे जे इंडेक्स आहे, त्याचे जे इंडिकेटर्स आहे ना, इथे लिहून टाका. ठीक आहे, अनेक ठिकाणी इथे लिहून टाका ब्रॅकेटमध्ये इंडियाची रँकिंग एवढी आहे. मग हे त्याचे डायमेन्शन लिहिले का समोरच्या लक्षात येऊन जातं की जे आहे या व्यक्तीला जेंडर गॅप, जेंडर इनइक्वॅलिटी या पॉईंट ऑफ व्ह्यू या व्यक्तीने 4ही डायमेन्शन मधनं बघितलेलं आहे. हे त्याचं काय होतं, लगेच क्लिक होऊन जाते. मग तो स्केच दिसला. आता स्केच काढत असताना तुम्हाला एक सिंपल सांगतो की तुमच्या ज्या आहेत प्रत्येक डायमेन्शन, म्हणजे सोशल इश्यूज, इन्व्हायरमेंट, IR, इकॉनॉमी, जॉग्राफी, प्रत्येक सब्जेक्टचे 5-5 पानं असले पाहिजे. आणि ते 5 पानं म्हणजे जे आहे मसाला पान. ठीक आहे, हे बघा मी कोर नाही सोडत आहे, मी कोरला धरूनच जे आहे काय करत आहे, मसाल्यावर बोलत आहे. प्रत्येक 5 सोशल इश्यूचे हे 5 पानं. मग सोशल इश्यू मध्ये 5 पानं. यामध्ये या मसाल्यामध्ये असं, आता कसं असतं, भाज्या वेगवेगळ्या असतात परंतु मसाला घरी एकच असतो ना, रोज थोडी चेंज होतो. तर त्यामध्ये काय करायचं की सोशल इश्यू, मग सोशल इश्यू मध्ये जे आहे वुमन बद्दलचे हे 5 केसेस, 5 स्केचेस. ठीक आहे, त्यानंतर सिक्युलरिझमचे हे 2 स्केचेस. बघा प्रत्येक टॉपिकवर जे आहे ना असं येत राहतो. रिजनलिझमचे हे 2 स्केचेस. हे असे प्रत्येकाचे स्केचेस काय करा, जमा करा स्केचेस. आणि तिथंच काय करा, तिथंच महत्वाचे एक्झाम्पल्स, न्यूजमध्ये असलेले इश्यूज तिथंच काय करा, फुल स्टॉप मध्ये म्हणजे डॉट मध्ये लिहून टाका. आणि ते मटेरियल मग ते काय, मग आपल्याला जे आहे समजा सिक्युलरिझमवर क्वेश्चन आला की लगेच छापूनच द्यायचं. पहिली ते स्केच काय करायचं, बारीक मध्ये लिहून टाकायचं तिथे. पण हे लक्षात ठेवा, बरेच जणांनी काय केलं माहिती का, स्केच खूप मोठं काढलेलं आहे. स्पेस लिमिटेड आहे. ठीक आहे, स्पेस आणि टाइम. ठीक आहे, व्हेन यू आर इन पॉसिटी ऑफ स्पेस अँड टाइम, व्हेन देर इज अ क्रायसिस ऑफ स्पेस अँड टाइम, ओरिजिनॅलिटी नॅचरली कम्स आउट. तुम्ही आत्ता काम करा, रिहर्सल पूर्ण आत्ता झाली पाहिजे, तिथं नका विचार करू. ठीक आहे, रिहर्सल इथं झाली पाहिजे. मग आता मला सोशल डायमेन्शनवर क्वेश्चन देत असताना म्हणजे सुरुवातीला मी थोडंसं जे आहे नाराज होतो. ऍक्च्युली कसं आहे की सोशल डायमेन्शनवर लिहित असताना तुम्ही जे वाचलेलं आहे ना ते दिसतच नाहीये. हे बघा, दिस प्रोग्राम इज नॉट टू टू इनोव्हेट समथिंग आउट ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे, दॅट इज नॉट द गोल ऑफ दिस प्रोग्राम. डॅम्प इज व्हॉट एव्हर यू read in books, in current issues, you just compile them and arrange them in an orderly, effective, and concise manner. So this is innovation. This is innovation. मग जे मटेरियल तुमच्याकडे आहे ते व्यवस्थित प्रेझेंट करा. आता ज्यांना जरूर नाही की जेंडर गॅप रिपोर्टवरच क्वेश्चन येणार आहे, पण त्याचे डायमेन्शन जे आहे प्रत्येक याच्यामध्ये कॉमन असतं, लिहून टाका. वुमन एम्पॉवरमेंटसाठी आपण काय, आता कसं असतं, सिम्पल एक लक्षात घ्या. कुठल्याही क्वेश्चन मध्ये, कुठल्याही क्वेश्चन मध्ये जरी विचारलं नसेल की व्हॉट शुड बी द स्ट्रॅटेजी टू रेक्टिफाय, कुठली ज्या एखादी समजा आपल्याला एक सुटेबल स्ट्रॅटेजी द्यायची आहे डेव्हलपमेंटसाठी, आणि क्वेश्चन मध्ये जरी विचारलं नसेल, क्वेश्चन मध्ये जरी विचारलं नसेल, तरी आपण जे आहे त्यावर 20 वर्ड लिहायला पाहिजे. आणि कुठं, कन्क्लुजनच्या अगोदर. हे बघा कसं आहे माहिती का, शॉर्ट टर्म मेमरी लॉस नोट्स, मेमरी लॉस जे असतो ना, तर समजा इथं कन्क्लूड केलेलं आहे तुम्ही, कन्क्लूड. ठीक आहे, तर कन्क्लूड मध्ये काय करा, इथे एक छोटंसं स्केच टाकून द्या. ठीक आहे, स्केच काय करा, असं टाकून द्या की वुमन एम्पॉवरमेंट स्ट्रॅटेजी, ब्रॅकेटमध्ये लिहा ब्रिजिंग प्लॅटफॉर्म. ठीक आहे, असं. आणि यामध्ये सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, ठीक आहे, असं हे लिहून टाका. ठीक आहे, हे 3 डायमेन्शन. आता इथे हे डायमेन्शन जे आहे ग्लोबली लिहू शकता तुम्ही, ग्लोबल डायमेन्शन. आणि यामध्ये कोणकोणत्या जे आहे इनिशिएटिव्ह घेतले ते ब्रॅकेटमध्ये काय करा, लिहून टाका असं, हे इथं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा,
कसं असतं, सोल्युशन विचारलेलं नसतं, परंतु कन्क्लूड जेव्हा आपण करतो तेव्हा एक ती 4-5 लाईनमध्ये जे आहे त्याला कन्क्लूड करत असताना आपण काय करायचं असते की सोल्युशन्स द्यायचे असतात जेव्हा आपण कन्क्लूड करतो. आणि ते सोल्युशन असे द्यायचे असतात त्या कंटेक्समध्ये दिले तर आपले पॉईंट्स काय होतात, कव्हर होतात. असं वेगळं नाही द्यायचं. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 3, गोल नंबर 4, गोल नंबर 5, ठीक आहे, हे अचीव होणार म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हा पॉईंट काय झाला, कव्हर झाला, म्हणजे लिंक झाला. म्हणजे तुम्हाला माहित आहे की वुमन इश्यूज बद्दल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे ना हे आहे. लिहून टाका. दोन एक 3 शब्दामध्ये काय होतं, तुमचं एक नवीन डायमेन्शन काय होतं, कव्हर होतं. म्हणून सोशल इश्यूज हा गोला टॉपिक जरी असेल, पण त्याला एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आपण काय करू शकतो, देऊ शकतो. ठीक आहे. हा तर जे आहे, तर हा भाग व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणून याचे 5 पानं असले पाहिजे. त्या 5 पानामध्ये जे आहे तुमचे छान छान स्केचेस, आणि ते स्केचेसमध्ये मल्टी डायमेन्शन्स, आणि स्केच काढताना जे आहे व्यवस्थित, की जास्त खूप माहिती नाही लिहित बसायची. ठीक आहे. आता इथं लिहिल्यानंतर इथं जे आहे 5-6 वर्ड जे आहे ठीक आहे. इथं म्हणजे जेव्हा आपण ॲरो काढतो आणि त्याचे एक कॉन्क्रीट एक्झाम्पल तिथं काही एक्सप्लेन करत नका बसू. काही लोकांनी काय केलं माहिती का, एक पानभर स्केच काढलं. सो दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. की जे आहे आता ठीक आहे, हा डॅम प्रोग्राम आहे, तुम्ही सर्वच जे आहे चुका ज्या इथंच करा, म्हणजे तिथं काही स्कोप नसला पाहिजे. हा तर मग जे आहे सेक्युलरिझम. आता मला एक सांगा, तुम्ही जेव्हा सोशल इश्यू लिहिता त्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल, लीगल मेजर्स, लॉज आणि स्कीम्स हे कम्प्लिटली अब्सेंट आहे तुमच्या आन्सरमध्ये. कॉन्स्टिट्यूशन, पोझिशन, त्यानंतर मग इव्हन हा जो क्वेश्चन आहे, मल्टीकल्चरलिझम, प्लुरलिझम आहे, हे जे क्वेश्चन्स आहे, या क्वेश्चन मध्ये सेक्युलरिझम दिलंच नाही तुम्ही. ठीक आहे. इंडियन सेक्युलरिझम इज बेसिकली फॉर व्हॉट, टू प्रोटेक्ट मल्टीकल्चरलिझम अँड प्लुरलिझम. मग इंडियन सेक्युलरिझम जे आहे, हा कन्सेप्ट जे आहे इंडियन सेक्युलरिझम, हा वेस्टर्न सेक्युलरिझम पेक्षा वेगळा आहे. मग इंडियन सेक्युलरिझम इज व्हेरी ऑर्गॅनिक. मग यामध्ये जे आहे कसं आपण कंपेल केलेलं आहे तर ते लिहू शकतो आपण त्यामध्ये. आपण कुठल्याही अल्टिमेटली जे आहे तुमचं गोल काय, कॉन्स्टिट्यूशन आहे. पण कुठल्याही सोशल इश्यू मध्ये कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर लॉज. आता जेव्हा रिप्रोडक्टिव्ह राईट्स लिहाल तुम्ही, तर जे लॉज त्या संबंधित आहे त्या लॉज बद्दलचे इश्यूज जे आहे आता करंट अफेअरमध्ये असतात ते लिहायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं मला एक दिसलं की तुमचं गव्हर्नमेंट स्कीम्सवर जे आहे ना कमांडच नाही आहे. गव्हर्नमेंट ज्या स्कीम्स आहे ना त्यावर कमांडच नाही आहे. तुम्ही जे आहे त्या गव्हर्नमेंट स्कीम्स जे आहे ना एकदम कम्प्लिटली निग्लेक्ट केलेले आहे रायटिंगमध्ये. हा तर जे आहे मल्टीकल्चरलिझम आणि प्लुरलिझम कसं बिल्ड डेव्हलप केलं पाहिजे याच्यावर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात, मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या. ठीक आहे. तर त्याच्यात 1-2 स्कीम आपण लिहिल्या पाहिजे. म्हणजे त्याला काय होतं, एक असं बूस्टअप मिळून जातं. हां, म्हणजे सोल्युशनच्या तिथं 1-2 स्कीमचं नाव लिहिलं ना तरी चालतं. म्हणून स्कीम्स जे आहे लक्षात ठेवत चला. सोशल इश्यूजमध्ये जे आहे जेव्हा कुठलाही क्वेश्चन आपण लिहितो, तर कृपया जे आहे, तर त्या कुठल्याही गोष्टीचे सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर खूप महत्त्वाचे असतात आणि पॉलिटिकल इंडिकेटर्स. ठीक आहे, हे महत्त्वाचे असतात. हे लिहिलेच पाहिजे. त्यानंतर जे आहे इंडेक्स, जेवढे काही इंडेक्स महत्त्वाचा आहे, तर हा पॉईंट त्यामध्ये कुठेतरी दिसला पाहिजे. आणि जे इंडेक्स असतात ना, त्या इंडेक्सचे जे इंडिकेटर असतात, कोणाचे 3 असतात, 4 असतात, 5 असतात, हे डायमेन्शन असतात तुम्हाला लिहिण्यासाठी. त्याचा आधार घेऊनच लिहायचंच ना. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हा मी बरेचदा काय यूज करतो माहिती आहे का? कारण की त्यामध्ये सर्व डायमेन्शन्स कव्हर होतात. ठीक आहे. मग तो आपण वापरायचा. इंडेक्स वापरलेच पाहिजे. त्यानंतर जे आहे गव्हर्नमेंट. मला तर एक जे आता खूपच जास्त टेन्शन आलं होतं. जेव्हा तुम्ही जे आहे वुमनवर किंवा कुठल्याही ह्याच्यावर हे लिहिता, तर गव्हर्नमेंटची जी आहे, गव्हर्नमेंटच्या काय असतात, पॉलिसीज असतात, स्कीम्स असतात, प्रोजेक्ट्स असतात, वेगवेगळे इनिशिएटिव्हज असतात. हे कम्प्लिटली अब्सेंट होतं. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनचे जे आहे एखादं आर्टिकल नाही लिहिलं तरी चालते, पण त्यामधले जे महत्त्वाचा इश्यू आहे ना, तो आपण लिहिलाच पाहिजे. ठीक आहे. रिप्रोडक्टिव्ह राईट्स लिहित आहे आणि तुम्ही पुत्तुस्वामी केस किंवा इंडिपेंडंट थॉट केस किंवा ह्या केस LGBT केस लिहित नाही आहे. सो नॉट एक्सपेक्टेड. कारण की कॉन्स्टिट्यूशन मधला जे आहे ना, जे इश्यूज आहे ना, ते जे आहे त्यामध्ये कव्हर झालेच पाहिजे. आणि जेव्हा आपण क्वेश्चन लिहितो, तर त्याला एक एक डायमेन्शन देत देत लिहित चला, म्हणजे सर्व डायमेन्शन्स काय होतात, कव्हर होतात. सोशल इश्यूज म्हणजे सोशल डायमेन्शन लिहायचं, पूर्ण खूप डिटेलमध्ये लिहायचं तसं नाही. प्रत्येकासाठी 3-3, 4-4 लाईन द्यायच्या आणि सर्व डायमेन्शन काय करायचे, कव्हर करायचे, म्हणजे तो आस्पेक्ट काय तो कव्हर होतो. आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे सोशल इश्यूमध्ये, तर जे आहे टेक्नॉलॉजिकल ऍप्लिकेशन्स वापरा. टेक्नॉलॉजीचा वापर सांगा त्यामध्ये, की हाऊ टू सॉल्व्ह दिस इश्यू. तर टेक्नॉलॉजी हा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा सर्वात महत्त्वाचा डायमेन्शन आहे. मग त्यामध्ये सोशल मीडिया असो, इंटरनेट ऑफ थिंग्स असो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, यामध्ये काही प्रोजेक्ट्स घेतले असेल, कुठे गुगलने एखादा प्रोजेक्ट सुरू केला असेल, तर हा इनिशिएटिव्ह खूप महत्त्वाचा आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा डायमेन्शन त्याला असलाच पाहिजे सोशल इश्यूजला. कारण की सोशल सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधले जे डायमेन्शन्स आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आहे, ते खूप फास्ट काय करत आहे, प्रॉब्लेम्स काय करत आहे, सॉल्व्ह करत आहे. मग त्याचं थोडंसं
जे आहे विसरू नका. आणि ग्लोबल स्ट्रॅटेजी काय आहे ते पण असलंच पाहिजे. ठीक आहे. म्हणून आता कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट मल्टीकल्चरलिझम तर प्लुरलिझम याबद्दल जे आपण तुम्ही बऱ्यापैकी जे आहे लिहित होते. परंतु दोघांचे कन्सेप्ट लिहित असताना प्लुरलिझम मध्ये जे आहे तर काय असतं की मल्टीकल्चरलच असतं, तर त्यामध्ये एक डॉमिनंट सोसायटी असतं. भारतामध्ये जसं हिंदुइझम आहे, तर हिंदुइझम एक आहे थोडंसं जे आहे डॉमिनेट कल्चर दिसतं. आता याचे चॅलेंजेस विचारले होते मागच्या वेळी, तुम्हाला प्रश्न विचारला होता की इन द नेम ऑफ सेक्युलरिझम वी आर किलिंग अवर सेक्युलरिझम ऍक्च्युली. ठीक आहे, इन द नेम ऑफ सेक्युलरिझम याचा अर्थ असा होतो की सेक्युलरिझम, आता कसं आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये सेक्युलरिझम हा जो कन्सेप्ट आहे हा प्रोसिजर लिगल प्रोसिजरनुसार बरोबर आहे. बरेचदा आता काय होत आहे माहिती का की पॉलिटिक्स होत आहे की सेक्युलरिझम जे आहे प्रोसिजरनुसार म्हणजे कायद्याच्या चौकटीत बरोबर बसवलं जात आहे, पण त्याचा इंटेन्शन ऍक्च्युली जे असं असतं म्हणजे रिअल स्पिरिट जे असं असतं की टू किल मल्टीकल्चरल अँड प्लुरलिस्टिक आस्पेक्ट ऑफ इंडियन सोसायटी. ठीक आहे, असं असतं. मग त्याला चॅलेंज कोणता आहे? मग चॅलेंज हे आहे की इन द नेम ऑफ सेक्युलरिझम वी आर किलिंग मल्टीकल्चर अँड प्लुरलिझम. म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण भारतीय संविधानामध्ये का पहिल्याच दिवशी कंपल्सरी नाही केला? फंडामेंटल राईट मध्ये का नाही टाकला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड? का? कारण इंडियन सोसायटी ट्रान्झिशनल सोसायटी आहे, तिला जे आहे त्या मल्टीकल्चर आणि प्लुरलिझम मध्ये जे आहे तर ते एकदम ऍडजस्ट नाही होत. म्हणून तर आपण नाही केलं ना. मग गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, परंतु युनिफॉर्म सिव्हिल कोड कसा आहे तिथं? प्लुरलिझम आणि मल्टीकल्चरलिझमला प्रोटेक्ट करून युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. म्हणजे प्रत्येक रिलिजनच्या ज्या जे धर्माच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे. हे आपल्याला दिसतच नाही, म्हणून ते काय चॅलेंज आहे. मग ते आपण मागच्या वेळेस त्या क्वेश्चन मध्ये लिहिलं होतं ना, तो क्वेश्चन इथं पुट अप करायचा. म्हणून ब्रेनस्टॉर्मिंग वर खूप भर द्या. डायरेक्ट क्वेश्चन लिहू नका. ठीक आहे. सोशल डायमेन्शन आहे तर त्याची डेफिनेशन. आता एक दुसरं मला एक पुन्हा सांगायचं आहे की जेव्हा एखाद्या वेळेस विचारलेलं आहे तुम्हाला की डिफाईन समथिंग, समजा फॉर एक्झाम्पल मला वाटते या क्वेश्चन मध्ये विचारलं होतं का डिफाईन. समजा एखाद्या वेळेस डिफाईन विचारलं की कम्पेअर कम्पेअर मल्टीकल्चरलिझम अँड प्लुरलिझम, असं तुम्ही याच क्वेश्चन मध्ये, तर काही जरुरी नाही की ते क्वेश्चन मल्टीकल्चरलिझमची डेफिनेशन मल्टीकल्चरलिझम इज डिफाईन्ड ॲज असं अँड प्लुरलिझम इज डिफाईन्ड ॲज दिस, असं नाही. इथून नाही सुरुवात करायची. त्याची जी इंट्रोडक्शन आहे ना, तर इंट्रोडक्शन लिहित असताना त्या क्वेश्चनचा ओव्हरऑल जिस्ट घ्यायचा आणि त्या कंटेक्समध्ये त्याची इंट्रोडक्शन लिहायची. म्हणजे इंट्रोडक्शन ओव्हरऑल असली पाहिजे. आणि नंतर मग सेकंड पॅराग्राफ पासून काय करायचं, डिफिनेशन करायचं. ठीक आहे, सेकंड पॅराग्राफ. म्हणून सेकंड पॅराग्राफ मध्ये काय करायचं, मग त्याला डिफाईन करू शकता तुम्ही. ठीक आहे, डायरेक्ट फर्स्टला जर डिफाईन केलं तर ते काय होतं की एकदम असं फार जास्त असं काही त्याला असं मजा नाही येते वाचायला. ठीक आहे, हा. म्हणून त्या करंट कंटेक्स्ट मध्ये काय करायचं, त्याला डिफाईन करायचं. ठीक आहे, तर मल्टीकल्चरलिझम आणि प्लुरलिझम यामध्ये जे आहे विदाउट सेक्युलरिझम तुम्ही बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर सेक्युलरिझम इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या कंटेक्स्टमध्ये मल्टीकल्चरलिझम आणि प्लुरलिझम कसं आहे ऍक्च्युली आपण खूप बॅलन्स केलेला आहे. ठीक आहे, सेक्युलरिझम जे आहे ना खूप परफेक्ट ऑर्गॅनिक कन्सेप्ट ठेवलेला आहे. आर्टिकल 25 मध्ये जे आहे हिंदुइझम हा शब्द आहे, हिंदू. आणि हिंदूमध्ये जे आहे हिंदू आहे, सिख आहे, बुद्धिझम आहे, जैन आहे, सर्व धर्म त्यामध्ये येतात असं आर्टिकल 25 मध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, 25 मध्ये. मग जे आहे हिंदुइझम, आता हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ. म्हणजे आता तुम्हाला याच क्वेश्चन मध्ये जे आहे ना, जेव्हा आपण रिलीजन हा कन्सेप्ट कसा चेंज होत आहे, ठीक आहे, तर तू त्याचं जे आहे ना चॅलेंज मध्ये लिहू शकतो की हाऊ द कन्सेप्ट ऑफ रिलीजन हॅज बीन चेंजिंग. म्हणजे पॉझिटिव्ह कंटेक्स्ट मध्ये चेंज होत आहे, पण त्याला निगेटिव्ह कंटेक्स्टही येत आहे, आणि ते खरं चॅलेंज आहे. use of religion as a vote bank politics, use of religion for communalism, use of religion for regionalism, हे जे आहे ना, तर हे त्याला काय चॅलेंज आहे. ते इथं म्हणजे वेगवेगळे क्वेश्चन त्यांना एकमेकांमध्ये काय करू शकतो आपण, मिक्स करू शकतो. म्हणून याची जी आहे बिगिनिंग जे आपण त्यापासून काय झाली पाहिजे, करंट मधून केली पाहिजे. आणि डेफिनेशन सेकंड मधून बऱ्यापैकी हा क्वेश्चन लिहिलेला आहे. परंतु सर्वांनी काय केलेलं आहे, पण एक गोष्ट मला दिसतंय की जो क्वेश्चन ऑलरेडी इंटरनेटवर अवेलेबल आहे ना, ठीक आहे, तो क्वेश्चन जर चुकून टाकला, चुकून, तर तुम्ही जे आहे तेच कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करता. म्हणून प्रयत्न तर माझा असा असतो की मी एकही क्वेश्चन जे आहे रिपीटच होऊ देत नाही, म्हणजे कुठल्याच कोचिंग इन्स्टिट्यूटने तो विचारला नसेल. म्हणून सर्व क्वेश्चन जे ना रिपीट, कंपल्सरी क्वेश्चन जे आहेत कम्प्लिटली नवीन क्वेश्चन, तो क्वेश्चन तुम्हाला कुठं दिसणार नाही. म्हणजे तुम्हाला का असं करताय, इट इट विल कंपेल यू, इट विल कंपेल यू टू थिंक इन अ युपीएससी मॅनर. ठीक आहे, त्याशिवाय तुम्ही लिहित नाही. तुम्ही काय करताय, मग ते इझी ऑप्शन असलं की तुमचा नाही, सर्वांना जगाचाच प्रॉब्लेम आहे. तुमचाच नाही, सर्व जगाचा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली, जे आहे एक लक्षात घ्या. म्हणून जो क्वेश्चन आहे त्या सेकंड क्वेश्चन मध्ये काय करा, खूप डिटेल मध्ये नाही लिहिलं तरी चालते, फक्त काय करा, पॉईंट फॉर्मॅट मध्ये लिहा. सेकंड जो क्वेश्चन आहे मी काय करताय की जो ऑप्शनल क्वेश्चन आहे तो युपीएससी मध्ये आलेला क्वेश्चन टाकत आहे, म्हणजे तुम्हाला आणखी त्यामध्ये सिमिलरिटी दिसायला पाहिजे. आणि हा मसाला जमा करायचा आहे. हे क्वेश्चन असे सिलेक्ट करता की हा मसाला तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही क्वेश्चन मध्ये वापरता आला पाहिजे. म्हणून एक काय करा माहिती का, एक युनिव्हर्सल जे आहे ना, युनिव्हर्सल एक्झाम्पल त्या कंटेक्स्ट मध्ये, युनिव्हर्सल स्केचेस
हे ज्यांना असं काढूनच ठेवा, हे कुठे आपल्याला जे आहे टाकता आलं पाहिजे. आता इन्व्हायरमेंट प्रश्न येणार येणार का? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा कन्सेप्ट आपल्याला टाकायचा. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट एक स्केच तयार करून ठेवा. टाकून द्यायचं त्यामध्ये. एखादा चांगला स्केच जे आहे निबंधामध्ये आपण टाकू शकतो. नॉट जे आहे की असं टाकू शकत नाही. हा एक भाग आहे. सो मल्टीकल्चरलिझम, तर मल्टीकल्चरलिझम ज्या रिसेंट कन्सेप्टमध्ये जे आहे की खरंच जे आहे की इन द नेम ऑफ सेक्युलरिझम यू आर किलिंग मल्टीकल्चरलिझम. रिसेंट एक्झाम्पल्स तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. ठीक आहे, की खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. हा, आणि हा क्वेश्चन लिहित असताना गोलागोला नाही लिहायचा. कॉन्क्रीट फॅक्ट्स जमा करायचे आणि त्या पॅटर्न मध्ये त्याला काय करायचं, लिहायचं. ठीक आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, सुप्रीम कोर्टच्या महत्वाच्या केसेस, करंट इश्यूज, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पॉलिसी. आता तुम्हाला ज्यांना बरेच जणांना जे आहे ना इंडिया इयरबुक मधलं जे वेलफेअर चॅप्टर आहे, ठीक आहे, वेलफेअर, तर त्यात जे आहे ना पॉलिसीज दिलेल्या आहेत थोड्या, तर ते चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्या. आणि प्रत्येक याच्यामध्ये आहे ना त्यांनी इंट्रोडक्शन कन्क्लुजन शेवटी कसं लिहायचं ते दिलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला खूप मदत होईल. म्हणजे इंडिया अँड द वर्ल्ड आय आर साठी तुम्हाला जर इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन पाहिजे असेल, इंडिया आय आर साठी, इंडिया रिलेशनसाठी, तर इंडिया इयरबुक मधलं जे आहे इंडिया अँड द वर्ल्ड हे टॉपिक छान आहे. आणि वेलफेअर जे आहे याच्यासाठी चांगलं आहे. सोशल इश्यूसाठी तुम्हाला इंट्रोडक्शन कन्फ्युजन मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचे आहे तुमच्या या क्वेश्चन मध्ये मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या पॉलिसीज आहे, नॅशनल पॉलिसी फॉर वुमन एम्पॉवरमेंट, नॅशनल पॉलिसी फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट, नॅशनल हेल्थ पॉलिसी कम्प्लिटली अब्सेंट आहे. रिप्रोडक्टिव्ह राईट्स जेव्हा मी क्वेश्चन विचारला त्यामध्ये नॅशनल हेल्थ पॉलिसी 2017 कम्प्लिटली अब्सेंट आहे, काही लिहिलं नाही. तेवढे ज्या पॉलिसीज अँड स्कीम्स हा तुमचा ज्या गाभा आहे थोडंसं तरी त्याला रिस्पेक्ट करायचं. तर मल्टीकल्चरिझम हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे हँडल केला जायचं. ठीक आहे. डिस्कस द कन्सेप्ट ऑफ पॅटर्की, क्रिटिकली अनालाइज हाऊ पॅटर्की अफेक्ट्स रुरल वुमन अँड अर्बन वुमन डिफरंटली. तर दोन्ही सेपरेटली यायचे आहे. द कन्सेप्ट ऑफ पॅटर्की नॉट नेसेसरली इथूनच तुम्ही त्याला डिफाईन केलं पाहिजे की हाऊ पॅटर्की के अफेक्ट्स. अफेक्ट्स म्हटलेला म्हणजे निगेटिव्ह कॉन्टेक्स्टमध्ये आहे. रुरल आणि अर्बन वुमनला जे आहे, तर पॅट्रिआर्की की जे आहे त्याचं व्हिजिबल फॉर्म आणि इनव्हिजिबल फॉर्म हे दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता हे बघा, कोणताही क्वेश्चन लिहिलं ना तर आन्सरमध्ये त्या सर्व गोष्टी येऊ शकतात. आता तिथं रिप्रोडक्टिव्ह राईट जर विचारलं असेल तर पॅट्रिआर्की या सिस्टममुळे रिप्रोडक्टिव्ह राईट्स कसे अफेक्ट होतात. ठीक आहे, रिप्रोडक्टिव्ह राईट्स आहे. त्यानंतर जे आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा विषय कसा आहे होतो. त्यानंतर जे आहे PCPNDT ऍक्ट कसा डिस्टर्ब होतो, हे तर एक्झाम्पल तुम्हाला माहितच आहे. मग पॅट्रिआर्कीमध्ये रुरल वुमनला आणि अर्बन वुमनला काय प्रॉब्लेम येतो. रुरल वुमनला जे आहे तर रिप्रोडक्टिव्ह राईट्स मध्ये जे आहे बिलकुलच नाही आहे. त्यामुळे फॅमिली प्लॅनिंग मध्ये जे आहे पार्टिसिपेट होता येत नाही. त्यामुळे रुरल वुमन मध्ये जे आहे तर जे आहे होम बर्डन आणि जे आहे जॉब बर्डन हे खूप हेवी आहे. ठीक आहे, म्हणजे या कंटेक्समध्ये लिहू शकतो ना आपण. पण या पॅट्रिआर्कीमुळेच तो इश्यू होतो, तो लिहायला पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या बऱ्याचशा जवळपास सर्व गोष्टी आता इथं जे आहे स्टार्ट करत असताना जेंडर गॅप रिपोर्ट वगैरे जे आहे यांनी इंट्रोडक्शन करत असताना सोशल इश्यूमध्ये कसं असतं, गोला टॉपिक असतो हा. त्याच्यामुळे ज्यांना इंडेक्समध्ये एखादा टॉपिक घेऊन एखादा इंडेक्स घेऊन जे आहे आपण त्याला स्टार्ट करू शकतो. फक्त यामध्ये ज्यांना इनव्हिजिबल बॅरियर काय करा, जास्त लिहा. मग इथं जे आहे लेबर पार्टिसिपेशन, फॅमिली स्ट्रक्चर, मॅनिफेस्टेशन ॲट वर्क, प्रत्येक ठिकाणी जे आहे तर कसं डिस्क्रिमिनेशन होतं, रुरल वुमन व्हर्सेस अर्बन वुमन हा क्वेश्चन ऑलरेडी मेन्समध्ये आलेला आहे. ठीक आहे, आणि यामध्ये हे आलेलं आहे की रुरल वुमनपेक्षा अर्बन वुमन जे आहे खूप जास्त स्ट्रेसमध्ये आहे. कारण अर्बन वुमनला जे आहे, अर्बन वुमनला व्हिजिबल इनव्हिजिबल बॅरियर्स जे आहे तर होममध्ये सफर करावं लागत आहे आणि ऑफिसमध्ये सफर करावं लागत आहे. दोन्ही ठिकाणी जे आहे सफर करावं लागतात. त्यामुळे जे आहे जे एक्सप्लॉयटेशन आहे तर ते एक्सप्लॉयटेशन जे आहे दोन्ही ठिकाणी लिहू शकतो आपण. आणि हा हा टॉपिक जे आहे लिहिताना जे आहे तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला लिहिता आल्या असतात. ठीक आहे, वेग टॉपिक आहे हा. मायग्रेशन, क्लास अँड कास्ट, ॲव्हेन्यूज फॉर एम्पॉवरमेंट, सर्व. आणि शेवटी जे आहे हे बघा कन्क्लुजन मध्ये जे आहे तुम्हाला जरी विचारलं नसेल की सजेस्ट सुटेबल स्ट्रॅटेजी, पण एक जे आहे 2-3 लाईनचे आहे ना त्यामध्ये सोल्युशन द्यायचे आणि ओव्हरऑल जे आहे कन्क्लूड करायचं, पण सजेशन द्यायचे. ठीक आहे. आता पॅट्रिआर्की मध्ये जे आहे आपण GS4, आता बघा सोशल इश्यू मध्ये आहे ना GS4 मध्ये जे आपण गोष्टी लिहित होतो की ॲटिट्यूड बिल्डिंग, त्यानंतर सोशल नॉर्म्स, त्यानंतर सुपरस्टिशन, बायसेस वगैरे, तर हा टॉपिक टाकायचा आहे यामध्ये. कारण की हा त्याची डायरेक्ट संबंधित टॉपिक आहे आणि तेच तर खरे बॅरियर आहे. म्हणून तर त्यासाठी इनव्हिजिबल बॅरियर्सवर जे आहे, सोशल नॉर्म्सवर जे आहे खास काय इंडेक्स काढलेला आहे UNDP. ठीक आहे. तर लेबर पार्टिसिपेशन हे स्ट्रक्चर त्याचं जवळपास दिलेलंच आहे सर्वांचं. आणि रिसेंट कंटेक्स मधली चला. आता नॅशनल फॅमिली पॅटर्की काय आहे तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 मधलं जे आहे ना जे महत्वाचे इंडिकेटर्स आहे ना त्याचा एक स्केच बनवून ठेवायचा. आणि कुठलाही सोशल इश्यू आला रिलेटेड टू हेल्थ, एज्युकेशन, वुमेन,
त्यानंतर जे आहे LGBT इश्यू जे करंट कंटेक्समध्ये आहे, तर ते काय करायचं सोडून द्यायचं. डेमोग्राफीबद्दल, पॉप्युलेशनबद्दल आला तरी लिहू शकतो ना आपण. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हिस बेसिकली इज फॉर व्हॉट? टू प्रोव्हाइड डाटा फॉर फॉर डेमोग्राफिक पॉलिसीज. त्यामध्ये आपण टाकू शकतो. म्हणून असं आहे हे. आणि हे बघा, तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का? तुम्हाला असं वाटतं की लोकांनी जे लिहिलं ते मी लिहिलं पाहिजे. ठीक आहे. पण ते तेव्हा केव्हा लिहिता येईल? जे तुमच्याकडे आहे त्यालाच ज्यानं एक व्यवस्थित लक्ष देऊन बरोबर त्यातले पॉइंट्स अरेंज करून आपल्याला लिहिता येतात. त्यालाच इनोव्हेशन म्हणतात. इनोव्हेशन म्हणजे समथिंग काहीतरी नवीनच शोधून आणणे नाही, Googleवर सर्च करणे. त्याला इनोव्हेशन नाही म्हणत. म्हणजे तुम्हाला स्केच तयार करायला लावलं. तुम्ही काय करणार? त्या टॉपिक टाकणार आणि Googleमध्ये इमेजेस क्लिक करणार. मग ते खूप सारे इमेजेस येऊन जातात. तर त्याचा तुम्ही रेफरन्स घ्या. रेफरन्स घ्या. ते जनरलाइज स्केच आहे. ते घ्या आणि त्यामध्ये काय करा? आपला मसाला भरा आणि एक छान स्केच तयार करून ठेवा. आलं की मी हे छापणार. हे पहिलेच तयार पाहिजे. ठीक आहे. हा, मग पॅट्रिआर्की जे आहे व्हिजिबल आणि इनव्हिजिबल बॅरियर हे पहिल्याच लाईनमध्ये पाहिजे होती. इथंच पाहिजे आहे. हाऊ व्हिजिबल अँड इनव्हिजिबल बॅरियर ऑफ पॅट्रिआर्कल सिस्टम अफेक्ट्स एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. ठीक आहे. इन बोथ द स्पियर्स, रुरल स्पियर अँड अर्बन स्पियर. ठीक आहे, डिफरंटली. आणि काही गोष्टी कॉमनही असतात, पण काही गोष्टी काय असतात अपोजिटही असतात. ठीक आहे. मग मी एक्झाम्पल सांगितलं की आता सध्या रिप्रोडक्टिव्ह राईट्स आपण वाचत आहे ना, मग तो रिप्रोडक्टिव्ह राईट्स तुम्ही रुरल वुमनचे आणि अर्बन वुमनचे वेगळे केले नाही का? करायला पाहिजे. सरोगसी हा इश्यू आपण इथे रुरल अर्बन मध्ये काय करू शकतो? वेगळा लिहू शकतो. न्यूट्रिशनल इश्यूज, रुरल वुमन, अर्बन वुमन. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे मध्ये दोन्ही असतात ना, रुरल एरियाचं हे वेगळे असतात, अर्बन वुमनचे वेगळे असतात. ठीक आहे. कपल प्रोटेक्शन रेशिओ, रुरल वुमन, अर्बन वुमन. ठीक आहे. हे जे आहे ना, हेच तर लिहायचं आहे यामध्ये. ठीक आहे. मग आता डिफरंटली लिहायचं आहे. तर पॅट्रिआर्की जे आहे सोशल डायमेन्शन मध्ये कोणकोणत्या गोष्टी अफेक्ट करतात, इकॉनॉमिक डायमेन्शन मध्ये कोणकोणत्या गोष्टी अफेक्ट करतात, पॉलिटिक्स मध्ये कोणत्या अफेक्ट करतात. ठीक आहे, यामध्ये. तर हे आपल्याला असं वेगवेगळ्या डायमेन्शन लिहायचे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिया रिलीजन इन इंडिया हॅज बीन डायनामिक इन कॅरेक्टर अँड हॅज चेंज विथ टाइम अँड एक्सपेरियन्स. तर हे जे आहे ओव्हरऑल जे आहे रिलीजन, तर रिलीजनचा जो कन्सेप्ट आहे, बऱ्याच लोकांनी जे आहे प्रॉपर जे हा डायग्राम हे ऑलरेडी नेटवर याचं उत्तर अवेलेबल आहे, बऱ्यापैकी लिहिलं आहे. पण एका स्टुडंटनी जे आहे छान त्याचं जे आहे एक स्केच काढलेला आहे. ते स्केच जे आहे त्यांनी जे आहे अर्ली वेदिक पासून, म्हणजे स्केचमध्ये जर बघितलं तर अर्ली वेदिक, त्यानंतर लॅटर वेदिक, त्यानंतर जे आहे पोस्ट वेदिक मध्ये जे आहे जेनिझम, बुद्धिझम हे यामध्ये. त्यानंतर जे आहे मेडिवल पिरियडमध्ये जे आहे काय आलं, मेडिवल पिरियडमध्ये इस्लाम, सुफिझम, भक्ती मुवमेंट, शेविझम, वैष्णविझम हे मुवमेंट आल्या. आता यामध्ये जे आहे ना, तर हळूहळू जे आहे रॅशनॅलिटी हा कंपोनंट काय होतोय, वाढत जातोय. ठीक आहे, यामध्ये. आणि अर्ली वेदिक मध्ये जे आहे स्टेटस ऑफ वुमन जे आहे, अर्ली वेदिक मध्ये स्टेटस ऑफ वुमन जे आहे काय होतं की जेंडर इक्वालिटी होती, स्टेटस ऑफ वुमन डिग्निफाईड होतं. लॅटर वेदिक मध्ये ते डिग्रेड व्हायला लागलं आणि नंतर नेहमीच ते डिग्रेड व्हायला लागलं. ठीक आहे. इव्हन आजच्याही सोसायटीमध्ये जे आहे ना, स्टेटस ऑफ वुमन इज नॉट अप टू द मार्क. ते सुद्धा काय डिग्रेड डिग्रेड होत आहे. ठीक आहे. मग असं का डिग्रेड होत आहे? इज इट ओनली इकॉनॉमिक इश्यू? इकॉनॉमी तर बऱ्यापैकी आपली इम्प्रूव्ह होत आहे. मग का डिग्रेड होत आहे? सो बिकॉज ऑफ दॅट इनव्हिजिबल बॅरियर, इनव्हिजिबल वॉट ॲटिट्यूड जो आहे ना, तो ॲटिट्यूड तोच निगेटिव्ह ॲटिट्यूड, आणि तो सर्वात महत्त्व माहिती आहे का? ॲटिट्यूड निगेटिव्ह आहे आणि तो खूप स्ट्रॉंग निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे. ॲटिट्यूड निगेटिव्ह असेल की त्याला पॉझिटिव्ह करायला वेळ लागत नाही, पण ते कसं आहे, त्याची जे स्ट्रेंथ आहे त्या ॲटिट्यूडची व्हेरी रिजिड. ठीक आहे. म्हणजे निगेटिव्ह गोष्ट आहे पण ती अत्यंत सत्य वाटते. सो दॅट रिजिड निगेटिव्ह ॲटिट्यूड इज द बिगेस्ट बॅरियर टू एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. आणि तो किल करायचा असेल तर तुम्हाला बाय ऍक्शनच किल करावा लागतो. तुम्हाला तसे ॲटिट्यूड बिल्डिंगचे जसे मेजर्स ठेवले लागतात. तुम्हाला सोशल इश्यूमध्ये मला कोणी लिहिलंच नाही, त्या सजेशनमध्ये मी असं पाहत असतो की जे आहे ॲटिट्यूड बिल्डिंग स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये दिले काय, तोच तर खरा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. हे तर जे आहे तर बाकी तर आहेच गोष्टी. तर त्यामध्ये मग जे आहे तर त्यानंतर ज्या मेडिवल पिरियड नंतर जे आहे तर आता पोस्ट मेडिवल पिरियडमध्ये जे आहे तर आपण मॉडर्न पिरियडमध्ये. मग मॉडर्न पिरियडमध्ये जे आहे ब्रिटिश ख्रिश्चॅनिटी. सो ख्रिश्चॅनिटी वर्सेस जे आहे अदर रिलिजन्स. मग यामध्ये जे आहे मग मुवमेंट इथं दिसतात, रिव्हायवलिस्ट मुवमेंट दिसतात, रिफॉर्मिस्ट मुवमेंट दिसतात. असे शॉर्टमध्ये लिहायचं ना, रिव्हायवलिस्ट मुवमेंट, रिफॉर्मिस्ट मुवमेंट. मग हिंदुइझम मध्ये सुरू झाल्या, याच्यामध्ये इस्लाममध्ये सुरू झाल्या. रिफॉर्मिस्ट आणि रिवायवलिस्ट दोन्ही सुरू झाल्या. रिफॉर्मिस्ट म्हणजे काहीतरी नवीन मॉडर्न आउटलुक मध्ये काय करतो आपण, रिफॉर्म करतो. रिवायवलिस्ट म्हणजे काय होतं की आपण पुन्हा बॅक टू वेदास, म्हणजे तेच ओरिजिनल गोष्टी ज्या राईट आहे असं आपण हे करायला लागतो. रिफॉर्मिस्ट म्हणजे मीन्स मोर लिबरल, आणि रिव्हायवलिस्ट म्हणजे काय होतं, कॉन्झर्वेटिव्ह ॲटिट्यूड. ठीक आहे, असं असतं. मग त्याचे एक्झाम्पल इथे लिहून टाकायचे असतं. त्यानंतर मग जे आहे याच्यानंतर जे आहे मग स्वामी विवेकानंदाचं इंटरप्रिटेशन की रिलिजन
रिलिजन जे आहे हे सायंटिफिक ह्युमॅनिझम आहे. रिलिजन म्हणजे डेफिनेशन ऑफ हिंदुइझम इन इन द वर्ड ऑफ व्हॉट स्वामी विवेकानंद, की जे आहे सायंटिफिक ह्युमॅनिझम आहे. मटेरियलिझम आणि जे आहे स्पिरिच्युअलिझम याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे रिलिजन स्वामी विवेकानंदानंतर. ठीक आहे, तिथून ज्यांना आपण काय करताय, रिलिजन हा कन्सेप्ट फक्त इमोशनल किंवा स्पिरिच्युअल नाही आहे. तर हे स्पिरिच्युअल आणि मटेरियलिझम याला बॅलन्स करण्याचा फोर्स जे आहे रिलिजन मध्ये आहे. मग त्या स्वामी विवेकानंदाच्या इंटरप्रिटेशन मध्ये आपण त्याला ज्या समोर हे करू शकतो. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनचा आस्पेक्ट आपण लिहू शकतो की रिलिजन जे आहे सर्व धर्म समभाव इन सेक्युलर कंटेक्स्ट मध्ये आपण काय करताय त्याला फॉलो करत आहे. मग असं जे इव्हॉल्युशन एक स्केच जे आहे ना एक तयार करून ठेवा. ठीक आहे, स्केच म्हणजे अर्ली वेदिक, लॅटर वेदिक, देन पोस्ट वेदिक, जेनिझम बुद्धिझम मध्ये जे आहे काय सिम्प्लिफिकेशन ऑफ रिलिजन सुरू झालं. पहिले ब्राह्मणिझम होतं, हिंदुइझम कॉम्प्लेक्स होता, नंतर जेनिझम बुद्धिझम कशासाठी आलं, टू सिम्प्लिफाय सिम्प्लिफिकेशन अँड अडॅप्टेशन या दोन गोष्टीसाठी आलं. म्हणून जे आहे जेनिझम आणि बुद्धिझम खूप फास्ट झालं. पण बुद्धिझमची जी सिम्प्लिसिटी आणि बुद्धिझमची अडॅप्टेबिलिटी ही खूप जास्त होती, म्हणून जेनिझम पेक्षा बुद्धिझम आणखी जास्त वेगाने स्प्रेड झालं. म्हणजे बुद्धिझम जे आहे थोडंसं फ्लेक्झिबल होतं, जेनिझम जास्त रिजिड होतं. म्हणजे पुन्हा पण अल्टिमेटली सिम्प्लिफिकेशन. मग सिम्प्लिफिकेशन ऑफ रिलिजन हा कन्सेप्ट सुरू झाला. त्यानंतर त्यामध्ये रॅशनॅलिटी यायला लागली. मग रॅशनॅलिटी हा आस्पेक्ट जे आहे त्यानंतर मग मॉडर्न पिरियडमध्ये त्यामध्ये सायन्सचा रोल यायला लागला. मग ख्रिश्चॅनिटी वर्सेस अदर रिलिजन, सायन्स वर्सेस रिलिजन, इथे लिहायला पाहिजे तो डिबेट. अशी एक स्केच करून ठेवा. आणि तो स्केच काय करायचा, रिलिजन संबंधी जर आला क्वेश्चन रिलिजन संबंधित, तो स्केच काय करायचा, छापून टाकायचा. आणि तो स्केच जास्तीत जास्त किती मिनिटं झाला पाहिजे, 30 सेकंदात झाला पाहिजे स्केच. आत्ताच रिहर्सल करून रेड करून ठेवायचं असं. ठीक आहे, मग हा स्केच काढला आणि तसं क्वेश्चन आला रिलिजनवर की पहिले स्केच काढून टाकायचा. खाली जे आहे ना स्केच सुरुवातीला नाही, स्केच जे आहे ना काय करायचं, जमलं तर जे आहे ना तर स्केच कुठे काढायचा, जिथं आपण कन्क्लूड होतो ना त्याच्या अगोदर स्केच काढायचा. अगोदर म्हणजे समजा इथं क्वेश्चन आहे असा, हा एक इथं क्वेश्चन स्टार्ट झाला आणि इथं कन्क्लूड झाला, म्हणजे असं 1.5 पान आहे. तर सेकंड पेजवर ज्यांना स्केच काढायचं. ठीक आहे, सेकंड. कारण की जेव्हा इथं आपण मार्क्स देतो, मार्क्स देताना जे आहे तो स्केच जर दिसला तर तुम्हाला अर्धा किंवा 1 मार्क्स काय होतो वाढतो. मग जे आहे असा अर्धा 1 मार्क, अर्धा 1 मार्क असं वेचत राहणं, म्हणजे एका याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी जे आहे 15 ते 20 मार्काच्या दरम्यान काय होते ऍड होऊ शकतात. GS1, GS2, GS3 म्हणजे 15 × 60, 60 मार्क्स काय होऊ शकतात, प्लस होऊ शकतात. 60 मार्क्स विथ द हेल्प ऑफ स्केच. कारण की स्केच मध्ये काय असतं की जे विचारलेलं आहे ठीक आहे ते आपल्याला खूप माहित असतं, ते पहिलेच काय करायचं पुटअप करून टाकलं तर जे आहे मॅच होत होते मॉडेल आन्सर सोबत. म्हणून तो स्केच काय करायचा, काढून टाकायचा. म्हणून एक स्केचची वही जी आहे ना, मसाला वही जी आहे ना, प्रत्येकाचं ज्यांना मसाला नोट्स असल्या पाहिजे, प्रत्येकाच्या इन्व्हायरमेंटच्या मसाला नोट्स. म्हणजे बेसिक नोट्स तुमच्या आहे, तुम्ही काढताय मला माहिती आहे, मसाला नोट घेऊन ठेवा, त्याला नाव आहे मसाला द्या. ठीक आहे, तर जे आहे असा एक स्केच काढून टाका. बाकी काही प्रॉब्लेम नाही, बाकी सर्व जे आहे रिलिजन जे आहे कन्सेप्ट समजलेलंच आहे. रिलिजन म्हणजे धर्म. ठीक आहे, त्यामध्ये एक क्वेश्चन असायला पाहिजे, आपण GS4 मध्ये जे आहे रिलिजन आणि धर्म. ठीक आहे, सो रिलिजन इज नॉट अ राईट वर्ड फॉर धर्म. कारण इंडियामध्ये जे आहे रिलिजन इज व्हॉट लाईफ, धर्म ही ज्यांना, सो इट्स अ वे ऑफ लाईफ, द गोल ऑफ लाईफ धर्म. आणि वेस्टर्न कल्चरमध्ये कसं आहे, रिलिजन इज अ मीन टू अचीव सर्टेन गोल. वेस्टर्न कल्चरमध्ये रिलिजन मीन आहे आणि इंडियन कल्चरमध्ये धर्म हा काय गोल आहे. त्यामुळे रिलिजन प्लस विजडम प्लस प्लस व्हॅल्यू सिस्टम इज इक्वल टू धर्म असं राहतं. त्यामुळे बघा कसं आहे, आता वेस्टर्न सोसायटीमध्ये समजा मॅरेज केलं, मॅरेज जे आहे त्यांच्याकडे रिलिजियस आस्पेक्ट आहे, प्रोसिजरल आस्पेक्ट आहे. जर समजा त्यामध्ये अल्टिमेट त्याचे स्वतःचे गोल जर अचीव होत नसेल तर तो मॅरेज काय करू शकतो, तो अग्रीमेंट काय करू शकतो, ब्रेक करू शकतो, तो डिवोर्स देऊ शकतो. पण इंडियामध्ये तसं नाही आहे. इंडियामध्ये मॅरेजची डेफिनेशन कशी आहे धर्मानुसार, की मॅरेज इज अल्टिमेट गोल. मॅरेज इज गोल म्हणजे विवाह हा काय ध्येय आहे, ध्येय. कशाचं ध्येय आहे, की त्या व्यक्तीला मग स्त्री असो का पुरुष असो, ठीक आहे, म्हणजे ज्याला जे आहे महिलार्थ आणि पुरुषार्थ. ठीक आहे, महिलार्थ शब्द कुठे दिला नाही, पुरुषार्थ शब्द, दिस यू अगेन अ प्रॉब्लेम ऑफ पॅट्रियार्की. पुरुषार्थ शब्द दिलाय, महिलार्थ शब्द नाही दिला. ठीक आहे, मग हे म्हणजे आपण एक जे आपलं जे एक व्यक्तिमत्व आहे ते यातली पूर्ण एनर्जी वन वे व्यक्त करण्याचं ते काय एक ध्येय आहे. म्हणून मॅरेज एक आहे गोल आहे. पण दॅट्स वाय यू शुड नॉट ब्रेक मॅरेज. मॅरेज जर ब्रेक केलं तर इंडियन सोसायटीमध्ये क्रिटिसिझम जास्त होतं, म्हणजे तुम्ही ऍज अ ह्युमन बिईंग ज्या क्वेश्चन मार्क वगैरे येतो. तर अशा कंटेक्समध्ये तो येतो. म्हणून मॅरेज हा काय खूप कॉम्प्लेक्स विषय बनतो इंडियन सोसायटीमध्ये. म्हणून रिलिजन आणि धर्म यामध्ये खूप अंतर असतं. म्हणून जेव्हा रिलिजन आम्ही धर्म लिहितो ना, किंवा सेक्युलरिझमवर लिहितो आपण,
त्यानंतर जे आहे सेक्युलरिझम, मल्टीकल्चरलिझम, प्लुरलिझम अँड देन व्हॉट मॅरेज, कुठलं हे आस्पेक्ट जेव्हा लिहितात तेव्हा इंडियन वर्सेस वेस्टर्न हे कंपॅरिझन केलंच पाहिजे. ठीक आहे. आणि काय होतं माहिती आहे का, की ग्लोबलायझेशन इज नोन फॉर युनिफॉर्मिटी अँड दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. ग्लोबलायझेशन मध्ये काय होतं, युनिफॉर्म करताय आपण आणि युनिफॉर्मिटीमध्ये कोणाचे स्टँडर्ड घेताय, वेस्टर्न स्टँडर्ड. मग रिलिजनची जी डेफिनेशन वेस्टर्न स्टँडर्डमध्ये आहे तीच आपण काय करताय, इंडियावर इम्पोज करताय. मग आपणही स्वतःवर इम्पोज करत आहे आणि ती खूप स्ट्रॉंग आहे कारण की त्याला इकॉनॉमिक टॅक्स लागलेले आहे. मग आपले जे लोकल कल्चर आहे ना ते काय होतं, सफर होतं यामध्ये. हा प्रॉब्लेम होता. म्हणून ग्लोबलायझेशन शुड बी फॉर व्हॉट, यू शुड रिस्पेक्ट डायव्हर्सिटी, गो फॉर सम युनिफॉर्मिटी बट देर हॅज टू बी अ रिस्पेक्ट फॉर द डिग्निटी ऑफ लोकल कल्चर कस्टम्स, हे सुद्धा असले पाहिजे. तेव्हा कुठे ते ग्लोबलायझेशन त्या विल फ्लरिश होईल. नाही तर ग्लोबलायझेशन विथ युनिफॉर्म स्टँडर्ड दॅट विल किल एव्हरीथिंग. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून जे आहे जेव्हा रिलिजन आपण लिहितो किंवा कुठल्याही सोशल इश्यू मध्ये लिहितो तेव्हा GS4 मधलं जे आहे 3 लाईन त्यामध्ये ऍड करा. वेस्टर्न आणि इंडियन सोसायटीमध्ये थोडा काय डिफरन्स आहे. ठीक आहे, तर हे जर लिहिलं असतं मग त्यामध्ये हे थिओइझम, मॉडर्न कल्चरमध्ये ज्यांना थिओइझम, विवियन डेव्हिड यांची जी आहे तर थिओसॉफिकल अॅनी बेझंटची थिओसॉफिकल सोसायटी, डेराझिओ मुवमेंट, त्यामध्ये मेन्शन करा की यांनी काय केलं, रिलिजन हा कन्सेप्ट हा इमोशनल पेक्षा यामध्ये सायंटिफिक आस्पेक्ट टाकले आणि त्याला रॅशनल बनवण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये पूर्ण रॅशनॅलिटी आली. मग त्यानंतर स्वामी विवेकानंद आले. स्वामी विवेकानंद म्हटले की रॅशनॅलिटी इज नॉट कम्प्लिटली राईट. ठीक आहे, मग या दोघांना मग मटेरियलिझम आणि स्पिरिच्युअलिझमला काय केलं, त्याला गोल्डन मीन साधला. म्हणजे स्वामी विवेकानंदावर जे आहे आपण स्वामी विवेकानंद आणि कॉन्स्टिट्यूशन हे काय आपण कन्क्लूड करताना जे आहे कधी आपण वापरू शकतो, तिथं कन्क्लुजन झालं पाहिजे कारण की राईट डायरेक्शन तिथं भेटते, कॉन्स्टिट्यूशन आणि स्वामी विवेकानंद. आणि स्वामी विवेकानंद जे आहे यांचं महत्व GS4 मध्ये सोशलिस्ट मध्ये यासाठी आवश्यक आहे कारण की त्यांनी बरोबर काय केलंय, सिंथसिस केलेलं आहे की मटेरियलिझम इज अ मीन टू अचीव गोल. मटेरियलिझम मीन टू अचीव गोल म्हणजे जे आहे ध्येय काय, धर्म आहे. ठीक आहे, धर्म साध्य करण्यासाठी मटेरियलिझम वापरतो, लग्न आपण करतो. सो नॉट टू सॅटिस्फाय मटेरियलिस्ट बट टू अचीव सर्टेन गोल त्याच व्हॉट यू यूज मटेरियलिझम. ठीक आहे, असं असतं. त्यामुळे जे आहे म्हणजे एक सिम्पल सांगतो, मी आज लग्नाला गेलो होतो. ठीक आहे, आणि अक्षता फेकत होतो. पुन्हा माझ्या मनात एक डायलेमा आला. अक्षता जे आहे हे तर जे आहे फूड आहे, अन्न पूर्ण ब्रह्म आपण म्हणतो, फेकायला पाहिजे का? ठीक आहे, तर मग म्हटलं फेकायला पाहिजे. कारण की जे आहे हे फेकत आहे तर फेकत नाहीये, आपण आशीर्वाद देत आहे. त्या गुड विशेससाठी जे आहे आपण त्याचा वापर करत आहे. सो तिथं मीन आहे परंतु इंटेन्शन काय, व्हेरी जेन्युइन. सो दॅट्स वाय राईट. मग मंगलाष्टक संपल्यानंतर माझ्याकडे जे आहे अक्षता उरले. मग मी विचार, आपण फेकायला जातो तेव्हा माझ्या मनात विचार आला की नाही, आपण ते ठेवायला पाहिजे. मग ज्या मी समोर जाऊन ते कुंडीत काय केलं, सोडून दिलं. त्याचा रिस्पेक्ट करणं काय आवश्यक आहे. मग इंटेन्शन चेंज झालं, सो प्रोसिजर काय झाली, चेंज झाली. सो दिस इज द वे. मग रिलिजन हा जो कन्सेप्ट आहे ना, रिलिजन हा GS4 मध्ये सायकोलॉजीचं जे बुक आहे NCERT मध्ये कुठेतरी दिलेलं आहे की रिलिजन हा विषय जो आहे, रिलिजन आणि धर्म इंडियामध्ये हे जे आहे सिनॉनिमस टर्म्स होऊ शकत नाही. ठीक आहे, हा मग ते आपण त्यामध्ये मेन्शन करायला पाहिजे रिलिजन, कारण की डायनामिक नेचर आहे ना आपल्या इंडियामधलं, तेच तर लिहायचं आहे. नेक्स्ट आहे क्रिटिकल एक्झाम इन द ग्रोईंग पॉप्युलेशन इज द कॉज ऑफ पॉवर्टी अँड पॉवर्टी इज द मेन कॉज ऑफ पॉप्युलेशन. ठीक आहे, इन इंडिया. आता यामध्ये जे आहे हा क्वेश्चन लिहित असताना हा डेमोग्राफिक क्वेश्चन आहे. डेमोग्राफिक क्वेश्चन लिहित आहे त्यामध्ये ऑलवेज यूज थेरीज, पॉप्युलेशन थेरीज. पॉप्युलेशनचा कोणताही विषय किंवा हेल्थचा विषय जर लिहित असेल तर पॉप्युलेशन ज्या थेरीज आहे त्या ऑलरेडी आपण थेरीज, माल्थस, माल्थस नंतर मार्स, ठीक आहे, त्यानंतर डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी, ह्या थेरीज घेऊन क्वेश्चन लिहिणं काय आवश्यक आहे. मार्सने स्पष्ट म्हटलेलं आहे की पॉवर्टी आणि पॉप्युलेशन काय डायरेक्टली प्रोपोर्शनल. मोर पॉवर्टी मोर पॉप्युलेशन, मोर पॉवर्टी नंबर ऑफ चिल्ड्रन्स काय होतात, वाढतात, बर्थ रेट डेथ रेट वाढतो वगैरे वगैरे. तर आपण हा जो क्वेश्चन जेव्हा आपण हँडल करतो तेव्हा जे आहे तर दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या पाहिजे. ठीक आहे, इथं जे आहे ह्युमन राईट काउन्सिल तर मुद्दा म्हणजे पॉवर्टीची डेफिनेशन इथं जे आहे लिहिलेली आहे. ठीक आहे, पॉवर्टीची. तर ह्युमन राईट काउन्सिल, पॉवर्टी ॲज अ ह्युमन कंडिशन कॅरेक्टराइज बाय द सस्टेन्ड ऑर क्रॉनिक डेप्रिवेशन ऑफ द रिसोर्सेस. आता पॉवर्टी बघा, आता इथे मल्टी डायमेन्शनल डेफिनेशन लिहिली आहे, ही रट्टा मारून ठेवा. पॉवर्टी या कंटेक्समध्ये असते. डेप्रिवेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे तुमच्याकडे ज्या बेसिक रिसोर्सेस नाही आहे, मटेरियलिस्टिक रिसोर्सेस नाही आहे. दुसरं ज्यांना तुमच्याकडे कॅपॅबिलिटीज नाही आहे, कॅपॅबिलिटीज. ठीक आहे, कॅपॅबिलिटीज कोणत्या आहेत, थिंकिंग कॅपॅबिलिटीज, ठीक आहे, रायटिंग कॅपॅबिलिटीज, हे काय झाल्या कॅपॅबिलिटीज झाल्या. ठीक आहे, थिंकिंग कॅपॅबिलिटीज, हेल्थ म्हणजे फिजिकल कॅपॅबिलिटीज,
त्यानंतर जे आहे इमोशनल कॅपॅबिलिटीज नाही आहे. त्यामुळे मग तुमच्या चॉईसेस लाईफमधल्या काय झाल्या, कमी झाल्या. चॉईसेस म्हणजे फ्रीडम काय झालं, कमी झालं. आणि म्हणून तुमची ज्यांना सिक्युरिटी जी आहे कमी होते, मग पॉवर कमी होते. असं हे सर्व या गोष्टीपासून काय होतं, डेफिनेशन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पाहतो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये काय मोजतो आपण? द अमाऊंट ऑफ ऑटोनॉमी और द अमाऊंट ऑफ डिसिजन मेकिंग फ्रीडम, ऑटोनॉमी मोजतो ना आपण. आणि त्यामध्ये जे आहे ऑटोनॉमी जर वाढवायची असेल तर ऑटोनॉमी वाढली तर जे डेव्हलपमेंट का ते फास्ट होते. मग ऑटोनॉमी जर वाढवायची असेल तर तुमच्या कॅपॅबिलिटीज डेव्हलप झाल्या पाहिजे. आणि कॅपॅबिलिटीज मध्ये कोणत्या? सोशल, एज्युकेशन आणि पर कॅपिटा इन्कम म्हणजे स्किल्स वगैरे. तर या गोष्टीमध्ये आपण याला काय करायला पाहिजे, जस्टिस द्यायला पाहिजे होतं. आणि डायग्राम टाकायची असेल तर तुम्ही जे आहे डायग्राम काय करू शकता, टाकू शकता. ठीक आहे. म्हणजे कुठलं एक सिंपल स्केच तुम्ही त्यामध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. माल्थसची जे आहे ग्राफ जो आपण क्लासमध्ये काढला होता जॉग्राफीमध्ये, तो तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. ठीक आहे. आणि क्वेश्चन लिहित असताना जे आहे ना, तर इथं पॉवर्टीमुळे पॉप्युलेशन वाढतं का पॉप्युलेशनमुळे पॉवर्टी वाढतं? आता दोघं एकमेकांवर काय इंटरडिपेंडेंट आहे. पॉवर्टी वाढली की पॉप्युलेशन वाढतं, आणि पॉप्युलेशन वाढलं की जे आहे पॉवर्टी. आता आता हा क्वेश्चन लिहित असताना जे आहे ना, मला खूप जे आहे कधी कधी जे आहे वाईट वाटत होतं कधी कधी, की थेरीज तर लिहिले, बरेच लोकांनी लिहिलेच नाही, काही लोकांनी. आणि सर्वात महत्वाचं सोशल इश्यू म्हणजे जे आहे हँडल करत असताना जे आहे तुम्हाला देशाच्या पॉलिसीज लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. पॉलिसीज आणि स्कीम्स लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे याला कन्क्लूड करत असताना जे आहे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, नॅशनल हेल्थ पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, याचा कंटेक्स्ट घेऊन याला काय करायचं आहे, कन्क्लूड करायचं आहे. आणि जेव्हा पॉप्युलेशन हा विषय येतो तर नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000, तर याचे जे आहे ना शॉर्ट टर्म गोल्स, मिड टर्म, म्हणजे असं लिहू शकता हे असं. असे हे इथं ज्यांना लॉंग टर्म गोल्स, इथं शॉर्ट टर्म गोल्स आणि मिड टर्म गोल्स. तर इथं ज्यांना एक दोन पॉईंट असे लिहू शकता इथं. आणि हे स्केच असू द्या तुमच्याकडे, म्हणजे हे स्केच तुम्हाला कुठे ज्या यूज करता येतं. ठीक आहे. तर हे ज्यांना, तर नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 जे आहे याचं जे आहे आस्पेक्ट इथं मेन्शन आवश्यक आहे. आता एक लक्षात घ्या. आता या क्वेश्चन मध्ये कसं पाहिजे होतं माहिती का, की दोन पॉलिसीचं हे काय कंपॅरिझन आहे, की नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी. आता मी शिकवायलाच लागतो म्हणून थोडंसं थांबावं लागतं मला, लेक्चर मोठं होतं. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 1976 ही पहिली पॉलिसी आहे. आणि जी आहे ही दुसरी पॉलिसी आहे. त्यामध्ये मग 77 मध्ये 78 मध्ये जे आहे जनता पार्टी सरकार आले, त्यांनी चेंज केलं थोडंफार. तर इथं हा जो अप्रोच आहे, इथं क्वांटिटेटिव्ह अप्रोच आहे. इथं काय क्वांटिटी अप्रोच आहे, की बर्थ रेट काय करा, कमी करा, डेथ रेट काय करा, बर्थ रेट कमी करा. म्हणजे क्वांटिटी अप्रोच. कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणतो, की जास्तीत जास्त जे आहे फॅमिली प्लॅनिंगचे जे ऑपरेशन जास्त झाले पाहिजे, त्याच्यावर जास्त भर आहे, असं क्वांटिटी अप्रोचवर. आता नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये आपण काय केलेलं आहे, की ह्युमन डेव्हलपमेंटवर भर काय दिलाय जास्त. ठीक आहे. म्हणजे त्याच्या कॅपॅबिलिटीज इम्प्रूव्ह करा, म्हणजे त्याला बेस्ट हेल्थ फॅसिलिटीज द्या. हेल्थ एज्युकेशन, त्यानंतर पर कॅपिटा इन्कम, जॉब अपॉर्च्युनिटीज हे डेव्हलप करा. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलप करून जे आहे पॉप्युलेशन काय करा, कंट्रोल करा. म्हणजे पॉवर्टी कमी करा. म्हणजे आपला गोल पॉप्युलेशन कमी करण्यासाठी जे आहे ना, पॉवर्टी जर आपण कमी केली तर पॉप्युलेशन काय होईल, कमी होईल. ठीक आहे. हा यावर भर आहे आपलं. म्हणजे सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर इम्प्रूव्ह करून, म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2002 मध्ये जे आहे क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट आहे आपला, हा क्वांटिटेटिव्ह होता. क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट, की आपल्याला बर्थ रेट आणि डेथ रेट त्यांना पॉझिटिव्ह वेनी कमी करायचं आहे. म्हणजे ज्या लोक जे आहे लायबिलिटी नाही समजायचं आहे, लोक असेट समजायचं. हिअर इन नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 1976 नॅशनल इमर्जन्सी, हिअर द पॉप्युलेशन इज लायबिलिटी. ठीक आहे. बट इन सिन्स 2000 national population policy, so population is asset. We have a demographic dividend and it's an asset. So try to focus on socio-economic aspects of population. सोशल डायमेन्शन कोणते, हेल्थ डायमेन्शन, एज्युकेशन, स्किल्स, यावर भर देत आहे आपण. हे जे आहे ना यामध्ये लिहायला पाहिजे होतं, की पॉवर म्हणजे दोन रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग पॉप्युलेशनमुळे पॉवर्टी वाढते, हा झाला 1976चा कंटेक्स्ट, की पॉप्युलेशनला म्हणजे ब्लेम करणे. ठीक आहे. पॉप्युलेशनला हा झाला 1976चा कन्सेप्ट. आणि पॉवर्टीला ब्लेम करणे हा झाला 2000चा कन्सेप्ट, म्हणजे रिसेंट कन्सेप्ट. म्हणजे आता आपण काय करताय, की पॉवर्टीमुळे पॉप्युलेशन वाढते. पहिले काय समजायचं, पॉप्युलेशनमुळे पॉवर्टी वाढते, मग पॉप्युलेशन कमी करा. मग पॉप्युलेशन कशी कमी करा, यूज क्वांटिटी आस्पेक्ट्स. ठीक आहे. वेगवेगळे जे आहे ट्युबेक्टॉमी, व्हॅसेक्टॉमी, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन्स, कॉन्ट्रासेप्टिव्ह वगैरे याच्यावर आपण काय करायचं, भर द्यायचं जास्त. ठीक आहे. पण आता तसं नाही आहे. आता आपला भर कसा आहे, की तुमचे सोशल इकॉनॉमिक इंडिकेटर जर इम्प्रूव्ह झाले तर पॉप्युलेशन ऑटोमॅटिकली काय होईल, कमी होईल. आणि दॅट इज द कन्क्लुजन ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी.
डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरीमध्ये काय दिलं आहे की सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर. आता तुम्हाला सांगतो जेव्हा मागच्या वेळेस मी बोललो होतो इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्हाला विचारलं जातं की एखादी गोष्ट डेव्हलप करायची सोल्युशन सॉल्व्ह करायचं तर त्यामध्ये तुमचा अप्रोच पाहिला होता की त्या गोष्टीचं मी पहिले सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स काय करेल स्टडी करेल आणि अकॉर्डिंग टू दॅट आय विल डिझाईन अ स्ट्रॅटेजी असं तुमचं पहिलं लाईन असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला म्हटलं की डिस्ट्रिक्ट डेव्हलप करायचं आहे तुम्हाला म्हटलं की जेंडर इश्यू सॉल्व्ह करायचे की त्याचे जे सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत त्या कम्युनिटीचे ते स्टडी करेल आणि त्यानुसार मग मी काय करेल स्ट्रॅटेजी. मग सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स इम्प्रूव्ह करण्यासाठी काय काय करायला पाहिजे मग ते नंतरचा भाग झाला. मग यामध्ये जे आहे यामध्ये कसं आहे पॉवर्टीमुळे पॉप्युलेशन वाढते. हा झाला आजचा डायमेन्शन. म्हणून पॉवर्टी कमी करा पॉप्युलेशन ऑटोमॅटिकली काय होईल कव्हर होईल. ओल्ड डायमेन्शन कसा होता की पॉप्युलेशन इज कर्स. ठीक आहे पॉप्युलेशनला ब्लेम करा आणि पॉप्युलेशन कमी करा म्हणजे पॉवर्टी काय होईल कमी होईल. ठीक आहे आणि ते नाही झालं. बऱ्याचशा देशामध्ये जे पॉप्युलेशन कमी झाली त्याच्यामुळे पॉवर्टी नाही कमी झाली. मग इथं जे आहे दिस क्वेश्चन इज नथिंग बट अ डिबेट बिटवीन टू नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 1976 अँड 2000. ठीक आहे. हा तर हे ज्यानं कम्प्लिटली तुमच्या क्वेश्चन मध्ये काय होतं अब्सेंट होतं तुम्ही सुरू केलं आणि बऱ्याच लोकांनी जे आहे या क्वेश्चन बद्दल तर मी ज्या बरेचसा नाराज होतो. कारण की थेरीज हे बघा पॉलिटिशियन सारखं जे आहे भाषण नाही द्यायचं. ठीक आहे. आपल्याला जे आहे ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे याच्यावर. कारण की आय एस ऑफिसर जो असतो ना हा ऍक्शन ओरिएंटेड असतो. कोणी अप्रिशिएट केलं काही घेणे देत नाही. ऍक्शन लोकांची जे आहे पॉवर्टी संपली पाहिजे. म्हणून जे आहे ना याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला बाय टेकिंग प्रॉपर थेरीज फॅक्ट्स पॉलिसीज याचा आधार घेऊन जे आहे ना आपले व्ह्यूज काय करायचे पुटअप करायचे. मग दोघंही एकमेकांना रिस्पॉन्सिबल आहे डेफिनेटली आहे. बट पॉवर्टी इज द मेन कल्प्रिट. पॉवर्टी इज मोर रिस्पॉन्सिबल दॅन पॉप्युलेशन. मग ते जे आपण काय करू शकतो लिहू शकतो. ठीक आहे. तर या कंटेक्समध्ये कोणी कन्क्लूडच नाही केलं. म्हणून जे आहे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2002 बाय डेव्हलपिंग सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स. सोशो इकॉनॉमिक इंडिकेटर्स म्हणजे त्या पॉलिसीचा फोकस म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जर आपण इम्प्रूव्ह केला तर जे आपली पॉप्युलेशन काय होईल आपोआप कंट्रोल होईल. म्हणून आपण 8 5 इयर प्लॅन पासून ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे मेन थीम आहे 8 5 इयर प्लॅन पासून म्हणजे सिन्स 1992. तर जे आहे ही त्याच्यामध्ये काय पाहिजे होतं इसेन्स पाहिजे होता. तर हा जे आहे जवळपास काय होता अब्सेंट होता. मग पॉवर्टी कमी करण्यावर आपण भर का देत आहे जास्त. पॉवर्टी कमी करायची असेल तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सनुसार there are 2 3 dimensions are very important. First is health, second is education and third is standard of living. हे 3 डायमेन्शन जे आहे आपण इम्प्रूव्ह केले म्हणजे आपली पॉवर्टी काय होईल कमी होईल डिप्रिव्हेशन कमी होईल कॅपेबिलिटीज इम्प्रूव्ह होईल चॉईस वाढेल म्हणजे त्यानंतर मग महिलांचं एम्पॉवरमेंट होईल. ठीक आहे. मग त्या फॅमिली प्लॅनिंग मध्ये महिलांना सुद्धा जे आहे पार्टिसिपेट होता येईल. अशा सर्वच गोष्टी काय होतात इम्प्रूव्ह होतात आणि नंतर मग पॉप्युलेशन काय होईल कम्प्लीट काय होईल ऑटोमॅटिकली काय होईल राईट सायझिंग होईल. पॉप्युलेशन कमी होणं हे जास्त महत्त्वाचं नाही आहे. पॉप्युलेशन राईट सायझिंग होणं काय महत्वाचं आहे. त्या कंटेक्समध्ये त्याला कन्क्लूड करायला. सो दॅट दिस क्वेश्चन इज ऍक्च्युअली अ डिबेट बिटवीन टू पॉलिसीज. दिस इज निगेटिव्ह ॲटिट्यूड अँड यू आर गोइंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. फर्स्ट पॉलिसी इज व्हॉट क्वांटिटी अप्रोच अँड सेकंड पॉलिसी इज क्वालिटी अप्रोच. नेक्स्ट इज व्हॉट हां तर इथं जे आणि हे डेफिनेशन छान करा. मालतच वगैरे वापरत चालला काय एवढं टेन्शन घेतात. मिशन परिवार विकास वगैरे छान आहे ना पॉलिसीज वगैरे. ठीक आहे. हां रिप्रोडक्टिव्ह राईट्स बद्दल मी परत बोललोच. ठीक आहे. परंतु या क्वेश्चनमध्ये आहे ना रिप्रोडक्टिव्ह राईट्स बद्दल जे आहे तर आता यामध्ये काय होतं प्रोव्हिजन ऑफ रिप्रोडक्टिव्ह राईट्स कॅन सॉल्व्ह इश्यूज इंडिकेटिंग नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5. तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा जे आहे पहिले सांगितलं मी आता नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 इथं वर्ष लिहा आणि याचे ज्यांना जेवढे काही इंडियाज रिप्रोडक्टिव्ह स्टेज बद्दल जेवढे काही डायमेन्शन दिलेले आहेत हे सर्व काय करा इथे लिहून टाका. ठीक आहे. ऍक्च्युअली त्याचं कन्क्लुजन आणि हे IMR MMR इथे लिहून टाका. IMR MMR वगैरे बाकीचे मी त्या ज्या जे मॉडेल आन्सर आहे तर त्यामध्ये ते दिलेले आहे फॅक्च्युअल डाटा तर फक्त पुटअप करा रट्टा मारून ठेवा. ठीक आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे हा डाटा सोशल आस्पेक्टमध्ये डेमोग्राफिक म्हणजे पॉप्युलेशनमध्ये कुठेही वापरता येतो. हे स्केच थोडंसं वेगळं ते ठेवून द्यायचं. ठीक आहे. हा आणि हे डायमेन्शन आपण जे आहे रिप्रोडक्टिव्ह राईट्स देऊन आपण कसे सॉल्व्ह करू शकतो. मग रिप्रोडक्टिव्ह राईट्स हा शब्द कशाशी संबंधित आहे. ठीक आहे. मग जे आहे वेगवेगळ्या केसेस आहेत त्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह राईट्स म्हटलेलं आहे. मग रिप्रोडक्टिव्ह राईट्सचा संबंध वेगवेगळ्या डायमेन्शनशी आणि मग रिप्रोडक्टिव्ह राईट्स बद्दल जे रिसेंट जे इश्यूज होते ठीक आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी आहे LGBT आहे त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग बद्दलचा विषय आहे त्यानंतर PCPNDT आहे त्यानंतर युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड याचा रिपोर्ट होता. ठीक आहे. त्या रिपोर्ट जे मध्ये सुद्धा जे आहे रिप्रोडक्टिव्ह राईट्स बद्दल बोललेलं आहे. त्यानंतर डिग्निटी ऑफ वुमन. ठीक आहे. डिग्निटी ऑफ वुमन राईट टू हेल्थ राईट टू दॅट वॉट
डिग्निटी, राईट टू प्रायव्हसी हा एक आस्पेक्ट. त्यानंतर महत्त्वाच्या केसेस. ठीक आहे. आणि त्यानंतर जे आहे सेक्शन 377, 498A, डोमेस्टिक व्हायलन्स, हे सर्व जेवढे आहे ना काय करायचे, बरोबर काय करायचे त्यामध्ये अरेंज करून टाकायचे. म्हणून इथं जे आहे ना इश्यूज अँड फॅक्ट्स, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे बद्दलचे जे इश्यूज जेव्हा शब्द येतो ना, तेव्हा तुम्हाला सर्व इश्यूज त्यामध्ये काय करायचे म्हणजे पुटअप करायचे. खूप जास्त एक्सप्लेन नाही करायचं. तो इश्यू काय आहे, म्हणजे इश्यू म्हणजे कोणता डिबेट आहे, आणि त्याचं एखादं एक्झाम्पल. ठीक आहे. हा, मग ते नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचे प्रॉब्लेम्स काय होऊ शकते, सॉल्व्ह होऊ शकते. म्हणून हे आपण त्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हा. तर त्याचे जे आहे एक दोन स्केचेस काढा आणि त्याला कन्क्लूड करा. कन्क्लूड करताना जे आहे कुठलंही एखादं, प्रत्येकाने काय करायचं, वुमन बद्दल असं कन्क्लुजन जे आहे, तर एक कुठलं तरी एखादं जे आहे गुड थॉट वगैरे घेऊन GS4 मधला एखादा उचलून एक शेवटी काय करायचं, लिहून टाकायचं. बरं वाटतं, म्हणजे कसं सोशल इश्यूला काय होतं, थोडं आणखी त्याला लाईव्ह नेचर येऊन जातं. ठीक आहे. हां, तर जे आहे रिप्रोडक्टिव्ह राईट्स बद्दल जे आहे, तर सध्या न्यूज चाललंय. तर आणि कुठलाही क्वेश्चन आला तर जे आहे, हा टॉपिक जे आहे तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. तर हा फॅक्च्युअल डाटा जे आहे, पाठ नाही करायचा. हा फॅक्च्युअल डाटाबद्दल प्रत्येकाचं थोडं थोडं एक एक एक्झाम्पल घ्यायचं आणि त्या स्केचमध्ये ठेवून द्यायचं. आणि स्केचमध्ये जी गोष्ट टाकली ते तिकडे लिहित नाही बसायचं. मग नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये जेवढे काही इश्यूज त्यामध्ये मेन्शन केलेले आहे, ते आपण रिप्रोडक्टिव्ह राईटने कशी सॉल्व्ह करू शकतो, तर ते त्यामध्ये मेन्शन करायचे. ठीक आहे. तर बाकीच्या ज्या सर्व गोष्टी यामध्ये लिहिल्याच आहे. ठीक आहे. इश्यूज जर म्हटलं ना, तर मग ते एक एक इश्यू त्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये कोणकोणते इश्यूज आहे, सोशल इश्यूज, दिस इज इनव्हिजिबल बॅरियर्स. ठीक आहे. यामुळे जे आहे असे इश्यूज होतात. दिस इज इकॉनॉमिक, दिस इज म्हणजे लिगलमध्ये हे सर्व MTP वगैरे जेवढे ऍक्ट्स आहे ना, त्याबद्दलचे इश्यूज एक एक दोन दोन लाईन मध्ये काय करायचे, मेन्शन करायचे. म्हणजे असे सर्व डायमेन्शन त्यामध्ये एक एक असे फ्लो होताना दिसले पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे तो सोशल इश्यू हा टॉपिक हा प्युअरली करंट सेन्समध्ये लिहायचा आहे, आणि त्याचे सर्व डायमेन्शन्स काय करायचे, तीन तीन लाईनच्या पॅराग्राफमध्ये काय करायचे, मेन्शन करायचे, विथ हेल्प ऑफ स्केचेस. स्केचेस का महत्वाचे आहे माहिती आहे का? कारण सोशल इश्यूमध्ये लिहायला खूप आहे, खूप डायमेन्शन्स आहे. स्केचेसमध्ये आपण सर्व डायमेन्शन पुटअप केले तर तुम्हाला मग दुसरे पॉईंट लिहायला काय होते, वेळ मिळते. आणि जे स्केचेसमध्ये लिहिलं ते राईटअपमध्ये काही घ्यायचं नाही, दोन्ही एक्सक्लुझिव्ह ठेवायचे, म्हणजे आपले जास्त पॉईंट काय करता येतात, ऍड करता येतात. ठीक आहे. ओके. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. जय भारत.